नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। कार्तिक एकादशीला अथवा वा देव उठणी एकादशीला विशेष करून कोणते उपाय करावे ज्यामुळे आपणास शुभ फलिते प्राप्त होतील याबद्दल मार्गदर्शन करत आहे, तेव्हा आपण नक्की हे उपाय करावेत व आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया समस्या आणि उपाय। मित्रांनो, कार्तिक एकादशी ही पूर्णपणे श्री भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कार्तिक एकादशीला जर आपण विशेष उपाय केले तर आपल्या समस्यातून आपल्याला मुक्ती मिळते आणि शुभ फलितेही प्राप्त होतात। पहिली समस्या आहे कर्जमुक्ती। मित्रांनो, कर्जातून मुक्ती हवी आहे त्यांनी कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाला प्रथम जल अर्पण करावे। हे जल तांब्याच्या भांड्यातून असेल तर खूपच शुभ फलिते प्राप्त होतील। संध्याकाळी पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवाही लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र निदान 21 वेळा तरी म्हणायचा आहे। मित्रांनो, दुसरी समस्या आहे धनप्राप्ती। ज्यांना आर्थिक समस्या आहेत, भरपूर प्रयत्न करूनही खडतर कष्ट घेऊनही धनप्राप्ती होत नाही, विनाकारण धननाश होतो, अशा लोकांनी कार्तिक एकादशीच्या दिवशी प्रथम स्नान केल्यावर श्री विष्णूंना मंदिरामध्ये जाऊन काही पैसे अर्पित करावे व नंतर आपल्या पर्स मध्ये ठेवावे। मित्रांनो, ज्यांना बरेच कष्ट करूनही सुख लाभत नाही, समृद्धी होत नाही, अशा लोकांनी कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री भगवान विष्णूंना स्नानानंतर तुळसी पत्र अर्पण करावे व सफेद रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा। विष्णू मंत्र जपावा। हा मंत्र कमीत कमी 108 वेळा असावा। मित्रांनो, ज्यांना सतत एखादी भीती वाटते, डिप्रेशन मध्ये जे असतात, नेहमी डिस्टर्ब असतात, ज्यांची मानसिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी कार्तिक एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू चालीसा पठण करावे। मित्रांनो, ज्यांना जेलसी फॅक्टरचा त्रास होतो, ज्यांची नजर बाधा, बाहेरची बाधा यामुळे प्रगती होत नाही, प्रगती खुंटली आहे, आलेली संधी येऊनही त्याचा उपभोग घेता येत नाही, अशा वेळेस कार्तिक एकादशीच्या दिवशी आपण श्री विष्णू कवडी देवाऱ्यात स्थापन करावी व वेळोवेळी आपण ही आपल्या बरोबर जवळ बाळगू शकता, जेणेकरून नजर बाधेचा दोषही दूर होईल व कोणीही आपले काही वाईट करू शकणार नाही, नकारात्मक ऊर्जा दूर राहील। मित्रांनो, ज्यांना नोकरीमध्ये अडचणी आहेत, नोकरीमध्ये बरेच काळ कष्ट करूनही प्रमोशन नाही, अशा लोकांनी कार्तिक एकादशीच्या दिवशी ओम नमो नारायण हा मंत्र 108 वेळा जपावा। सकाळी स्नानानंतर पिवळे फूल अर्पण करून श्री विष्णू समोर आपण हा मंत्र जप 108 वेळा करावा। हा जप करण्यापूर्वी आपण संकल्पही करू शकता। मित्रांनो, ज्यांना अभ्यास करूनही यश लाभत नाही, परीक्षेमध्ये नकारात्मक परिणाम दिसून येतात, एखादे मूल अभ्यास करत नाही किंवा अभ्यास करूनही ज्यांना यश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांनी कार्तिक एकादशीच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे। मित्रांनो, सर्व कार्यसिद्धीसाठी आपण सर्वांनीच कार्तिक एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप 108 वेळा करावा व श्री विष्णूंना हळद मिश्रित जल अर्पण करावे। हा उपाय आपण पिंपळ वृक्षाच्या मुळाशीही संध्याकाळी करू शकता। मित्रांनो, कार्तिक एकादशीच्या दिवशी कोणते करावे दान याबद्दल आपल्याला मी सांगत आहे। मित्रांनो, कार्तिक एकादशीच्या दिवशी
गहू, धान्य, मका, बाजरी, उडीद आणि गूळ हे दान आपण गरजू व्यक्ती किंवा सत्पात्री ब्राह्मणास करावे. जरी यापैकी कोणी भेटले नाही तर विष्णू मंदिर, स्वामीनारायण मंदिरात आपण हे अर्पण करावे. आणि स्वामीनारायण मंदिर, श्रीकृष्ण मंदिर जर आपणास जवळपास नसेल तर आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातही हे अर्पण करू शकता. कार्तिक एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई किंवा सफेद मिठाई आपण दान करावे. शिंगाडा, रताळे, ऊस किंवा मोसमी फळे याचेही दान करणे हितकारक आहे. मित्रांनो, दिलेले उपाय हे मनापासून श्रद्धेने करावेत आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.